नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हायकोर्टाने कारवाईवर प्रश्न विचारले. तुकाराम मुंडेंचे अधिकारी थेट कोर्टाच्याच कॅन्टीनमध्ये धडकले. मोठा खुलासा. खासगी हॉटेल्सवर कारवाईचा धडाका लावणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी एक बोचरा सवाल केला होता. आतापर्यंत किती मंत्र्यांच्या किंवा सरकारी कार्यालयांच्या कॅन्टीनवर छापे टाकले, असा थेट प्रश्न होता. न्यायालयाने केवळ प्रश्न विचारून न थांबता मंत्रालयाने स्वतःच्याच परिसरातील कॅन्टीन तातडीने तपासण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच आयुक्त तुकाराम मुंडे ॲक्शन मोडमध्ये आले. आज त्यांचं पथक थेट मुंबई उच्च न्यायालयाच्याच कॅन्टीनमध्ये धडकलं. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली आणि एका मोठ्या गोष्टीचा उलगडा झाला. हायकोर्टाच्या आवारातील एका उपहारगृहाची साधी नोंदणीच झाली नसल्याचं धक्कादायक वास्तव्य समोर आलं. नियम सर्वांना सारखेच असतात, त्यामुळे नोंदणी नसलेल्या या कॅन्टीनवर आता दंडात्मक कारवाई होऊ शकते. मुंडेंच्या अधिकाऱ्यांनी थेट कोर्टाच्याच आवारात तपासणी केल्याने सध्या या कारवाईची सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. काल कोर्टाने जेव्हा त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला होता, तेव्हा मुंडेंनी स्पष्ट उत्तर दिलं होतं. आमची कारवाई देशातील कायद्यानुसारच सुरू आहे, असं ते म्हणाले होते. पण दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील प्रयोगशाळा अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर केलेल्या तक्रारीवर आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मात्र त्यांनी सोयीस्कर मौन बाळगलं.